आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी रोहिणी गावांकडे स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत करते। चर्चा तर होणारच। लोकसभा निवडणूक जाहीर होताच राजकीय वातावरण तापू लागले असून कल्याण लोकसभेत राष्ट्रवादी आग्रही उमेदवार देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कल्याणच्या मेट्रो मॉल येथील बॉलरूम प्लाझो येथील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा, उल्हासनगर, अंबरनाथ येथील कार्यकर्त्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कार्यकर्त्यांनी स्थानिक आग्रही उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी केली। याबाबत शरद पवार यांनी समाजातील समाजमान्य उमेदवारांचे नाव कार्यकर्त्यांनी सुचवावे, त्या नावाचा नक्कीच पक्षाकडून विचार केला जाईल असे सांगितले। कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या देशाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यकर्त्यांची इंटरव्ह्यूज केली। काही लोकांचे स्थानिक प्रश्न त्या ठिकाणी होते आणि काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी संदर्भात होती आणि देशाच्या सद्यस्थितीचं राजकारण त्याच्या पद्धतीने चाललं आहे। आणि गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाने देशामध्ये कशा पद्धतीने कारभार केला याची माहिती शरद पवार साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना दिली। मला विश्वास आहे की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कल्याण लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला युती काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिथे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी लढणार आहे। आणि आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या अनुषंगाने एक प्रकारची ऊर्जा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या परिसरातल्या मिळालेली आहे, त्याचा नक्कीच फायदा पक्षाला संघटनेला होणार आहे। उमेदवाराची माळ ही भूमिपुत्राच्या गळ्यात पडेल असं जे चित्र दिसतंय त्यामध्ये लोकांनी तिथे मागणी केली तर भूमिपुत्राच्या गळ्यात तिथे माळ पडली पाहिजे। आमची अपेक्षा आहे की हा संपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता पवार साहेब आणि मागच्या 4 दिवसापूर्वी देशाचे नेते पवार साहेब यांच्या निवासस्थानी जी बैठक झाली त्या बैठकीला मी हजर होतो। गणेशजी नाईक साहेब होते, जितेंद्र आव्हाड साहेब होते आणि स्थानिक काही कार्यकर्ते होते। त्या कार्यकर्त्यांनी जी त्यांची भूमिका आहे ती मांडलेली होती। त्याच्यामुळे जो निर्णय घ्यायचा तो पक्षश्रेष्ठी घेणार आहे। आणि मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे जयंत पाटील साहेब उमेदवारांची घोषणा 2-4 दिवसात होईल अशी अपेक्षा आहे। आणि आता कार्यकर्ते उमेदवार कोणी जरी असला तरी कार्यकर्ते आता कामाला लागले। हिंदी में बताइए कि कल्याण की मदद कॉन्स्टिट्यून्सी जो है राष्ट्रवादी। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार ज्योती कलानी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव प्रवीण खरात, कल्याण लोकसभेचे संभाव्य उमेदवार बाबाजी पाटील, प्रवक्ते महेश तपासे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ म्हात्रे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।